चला मॅचला इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती साईराज, लेफ्ट आर्म गोलंदाज. डू ऑर डाय, आजच्या दिवसातील सर्वात महत्वपूर्ण लढत. पहिला चेंडू, पहिला चेंडू इथे वाईड यॉर्कर, पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. मागच्या मॅच मध्ये देखील 57 धावा इथे या संघाने डिफेंड केलेले आहेत. ही गोलंदाजी इथे बहारदार आहे आणि हीच परिस्थिती आणि हेच वातावरण. परंतु इथे इनसाइड आउट, चेंडू हवेत. इथे कृष्णा, मला वाटतं कृष्णाच आहे ना. प्रयत्न चांगला होता, जवळपास चेंडू हातातून आलेल्या सुटलाय. त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. कृष्णा यांनी चांगला प्रयत्न केला परंतु चेंडू हातातून निसटतोय. 2 धावा मिळतील. 2 धावेने इथे बॅटरने आपलं खातं देखील उघडलं आणि धावसंख्येची देखील सुरुवात. 2 धावा. इथे आडव्या बॅटचा वापर आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. बघा मिळालेलं जीवदान त्यानंतर मात्र आपला स्वाभाविक गेम इथे खेळला जातोय. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. महत्वपूर्ण लढतीमध्ये दोन्ही बलाढ्य संघांची एकमेकांच्या विरोधात पडली आहे गाठ. धावसंख्या बिनबाद 8. 8 रन्स विदाउट लॉस. सुरुवात तर चांगली केली साईराज यांनी परंतु त्यानंतर बॅटरच्या फॉर्म मध्ये राकेश, त्यांच्या बॅट मधून देखील मोठे फटके येत आहेत. पुढचा चेंडू इथे देखील लोअर फुल टॉस कन्वर्ट करता आला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट, निर्धाव. डावखऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने इथे मारा केला जातो मुख्य व्यासपीठाच्या एंड कडून. आणि त्या दरम्यान जी गोलंदाजी आहे उजव्या यष्टीच्या बाहेर प्रामुख्याने चेंडू हाताळले जातात. त्यामध्ये निर्धाव चेंडू आहेत. साईराज तर सामोरा जातील राकेश. पुन्हा एकदा बॅटच्या अगदी टोला चेंडू लागतोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. पहिलं षटक सुरू आहे. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. सुरुवात ही संमिश्र स्वरूपाची आहे. षटकार आल्यानंतर देखील 9 धावा या 5 चेंडूंमध्ये. मुख्य व्यासपीठ देखील आपण पाहतोय मुख्य स्क्रीन वरती. आपले आयोजन कमिटी काही मान्यवर आपल्या बरोबरीने जोडले जात आहेत. हा चेंडू देखील बॅटची एज आणि त्यानंतर पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. डॉट. पहिल्या असं म्हणायची कोटी की इथे थोडीशी गडबडच झाली. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये जी वाढ होते धावसंख्या होते ती 10. ही मोफतची धाव आहे कारण इथे एका बॅटरने तर जवळपास राकेशने नकारच खेळवला होता परंतु फेके अस्तव्यस्त झाल्यामुळे इथे धाव प्राप्त करण्यात आली आणि त्याचमुळे धावसंख्येत 1 ने वाढ. त्या एका धावेची किंमत तुम्हाला जास्त ठाऊक असेल. मागच्या मॅच मध्ये ती 1 धाव तुमच्या विजयाचं शिल्पकार ठरलेली आहे. त्यामुळे ही 1 धाव खर्च करणं म्हणजे फार म्हणजे फार विचार करून तुम्हाला खर्च करावा लागेल. एका धावेने काय घडलं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. बरोबर आहे का? 1 धाव तुमच्या विजयाचा शिल्पकार आहे. लक्षात ठेवावं लागतात अशा गोष्टी. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धावसंख्या 10. पहिलं षटक संपलं 10 धावेंमध्ये.
षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती अजून एक डावखुरे शैलीचा गोलंदाज आशिष माने गोलंदाजी मार्क वरती. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता पुन्हा एकदा 16 टीमला हवं असणं वाटणार हे चषक ट्रॉफी ती मुख्य स्क्रीन वरती दर्शवली जाते. षटक क्रमांक 2 ची सुरुवात आशिष. पहिला चेंडू वा सॉलिड इन डिफेन्स. पहिला चेंडू डॉट निर्धाव. या दोन्ही गोलंदाजांची शैली अप्रतिम आहे. साईराज आणि आशिष सॉलिड इन डिफेन्स. चेंडू ज्यावेळेस बॅट वरती आदळला त्यावेळेस बॅट देखील काही अंशी मागे ढकलली गेली म्हणजे वेगाचा वापर केलाय. पहिल्या चेंडूला तर सन्मान दिला जातोय राज यांच्याकडून. पहिला चेंडू डॉट आशिष यांच्याकडून हाताळला जातोय. पुढचा चेंडू इथे देखील चपलून खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये झेप घेतली परंतु धाव कुठलेही नसेल. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. नेहमी डायरेक्ट हिट आहे ना धोक्याची घंटा असते जी बॅटरच्या डोक्यावरती असते. तर इथे जो डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला तिथे आपले तिसरे पंच आहेत टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि इथे आपल्याला लगेचच रिझल्ट मिळेल. काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी. चेक झाल्यानंतर आपण स्क्रीनला सोडायचं नाही असं नका सोडू जाऊ. पूर्ण डिक्लेअर झाल्यानंतर स्क्रीनला सोडायचं. स्क्रीनला डायरेक्ट दाखवलं नंतर त्याच्यावरती चर्चा नाही. स्क्रीनला सोडलंय का? चला तिसरा पंचांचा निर्णय येतोय. इथे बॅटर बाद नसेल नॉट आउट. दहा धावा. पहिल्या 2 चेंडूंवरती एकही धाव नाहीये. आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे देखील चेंडू निर्धाव. जोरदार अपील. कशा संदर्भात आहे? रनआउट साठी चेक केलं जाईल. एस साठी नाही. एस साठी अजून ती सिस्टीमच आली नाही. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जी अल्ट्रा एज असते अजून टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ती सिस्टीम आलेली नाही. स्टंपिंग साठी आपण घेऊ शकतो रनआउट. हा तेच अल्ट्रा एज सिस्टीम अजूनही काही वर्ष लागतील टेनिस बॉल क्रिकेट मध्ये यायला. ते इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये होतं कारण तिथे जवळजवळ 20 ते 25 कॅमेरे असतात. ते 2 कॅमेऱ्यामध्ये काय काय चेक करायचं नाही का. त्यामुळे इथे पंच कळवतील. चला नॉट आउट. अल्ट्राएज साठी इथे जोरदार अपील केली. कुठेतरी ही पॉझिटिव्ह अपील आणि आशिष त्यांना विश्वास बसला नाही की इथे बॅटर बाद आहे की नाही. प्रयत्न चांगला आहे आशिषांचा. आशिष यांची विशेष अशी कामगिरी आहे. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. गोलंदाजी अप्रतिम या संघाकडे. या संघाने 57 धावा डिफेंड केल्यात. काहीसा व्यत्यय येतोय गोलंदाजी मार्क वरती असताना. पंचांनी लगेचच इथे डेड बॉल मृत बॉल मेलेला चेंडू कळवलाय. डेड बॉल. 10 धावा झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे.
आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे फुलटॉस कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षण. वा चांगलं आहे. सिंगल, फक्त एकच धाव. बघा प्रत्येक खेळाडूने जो हिट केलाय ना तो डायरेक्ट हिटच झालाय. आता देखील पायाला लागून स्टंपचा इथे वेध घेतलाय. जे क्षेत्ररक्षण अगदी अप्रतिम आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 11. दुसरं षटक सुरू आहे. 11 धावा झाल्यात. डू ऑर डाय ही मॅच आहे. दोन्ही संघांना जिंकायचंय. इथे देखील कॅप मध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. बस काय भावा, फार वेळानंतर मिळाल्या 4 धावा. चौकार. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे 15. प्रेक्षक देखील आहेत. काही लहान मुलं देखील आलेली आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना काही घेणं देणं नाहीये. ते फक्त एन्जॉय करायला आलेत. त्यांना काय कळतं अजून मैदानामध्ये काय चाललंय. ते फक्त आई वडिलांबरोबर आलेली आहेत. ते एन्जॉय करायला आलेत. हा चेंडू देखील सरळ बॅटचा वापर आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 चौकार. आशिष यांनी शेवटच्या 2 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत त्या 9. 19 धावा या 2 षटकांमध्ये ज्या खर्च केल्या जात आहेत. पॉवर प्ले मध्ये इथे पुरेपूर फायदा घेतलाय. दिग्याने गॉगल काढून ठेवला. दोन षटकानंतर 19 विदाउट लॉस. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतात. बघूया आता या षटकामध्ये कशा प्रकारे राज आणि राकेश डबल आर ची जोडी RR कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. चला थोडस पटपट, आपल्याला वेळेचं बंधन आहे. थोडस पटकन खेळा. तर साऊंड सिस्टीम आता जी चालू आहे ती बंद होऊन जाईल. पहिला चेंडू इथे लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. कृष्णा त्या ठिकाणी तैनात आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20. इथे मात्र चेंडू ऑन साइडला आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार. 6 धावेंसाठी चांगला फटका इथे सजवला जातोय. स्टँड अँड डिलिव्हर आखूड टप्प्याचा चेंडू आणि आतापर्यंत जे राकेश यांच्या बॅट मधून धावा येत आहेत त्या 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथे प्राप्त केली जाईल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. चांगली बॅटिंग इथे राकेश यांची आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत. धावा वाढवण्याचं काम करतायत. हा चेंडू देखील गॅप मध्ये राज यांच्या बॅट मधून कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार 4 धावेंसाठी. हा जो ग्रुप आहे ना, या ग्रुप मधील 4ही संघ जर आणि तर वरती अवलंबून आहेत. 4ही संघ क्वालिफाय होऊ शकतात. त्यांना संधी आहे. परंतु या 4 मध्ये जो सर्वोत्तम कामगिरी करेल तो संघ इथे विजयी होईल. धावसंख्या आपण पाहतो इथे 31. पुन्हा एकदा पदालादित्य पायडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1च धाव. चांगलं क्षेत्ररक्षण कृष्णा कालेकर यांचं आपण पाहतोय. त्या दरम्यान 1च धाव मिळेल आणि इकडून तिकडे जी वेगवान फेकाफेक होते त्या दरम्यान 1च धाव. धावसंख्या 32. 3रं षटक सुरू आहे. 32 धावा आतापर्यंत झाल्यात.
इथे जोरदार अपील, परंतु पंचांनी ती अपील उचलून धरलेली नाहीये. पंचांनी अपील इथे फेटाळून दिली. चला नॉट आउट आहे. 3 षटकानंतर 32. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये 32. 10ची सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे. 32 धावा झाल्यात. 3 षटक संपले. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती साईराज, वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक या एंड कडून. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली पॉइंटच्या दिशेने, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एक धाव वेगवान पूर्ण आहे. फेकी मात्र वेगवान केली आहे आणि त्या दरम्यान मला वाटतं एकच धाव इथे प्राप्त केली जाईल. गरज नसताना वेगाने फेकाफेक, त्यामध्ये अतिरिक्त धाव खर्च होऊ शकतात. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 32. 33 धावा. अरे इथे मिस टाइम स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. या विकेटने मात्र पुन्हा एकदा काहीसं कमबॅक. आणि पहिल्या विकेटचं पतन यासाठी साईराज यांना आमंत्रित केलं आणि त्यांनी ती विकेट प्राप्त करून दिली 4थ्या षटकामध्येच. इथे राकेश बाद होत आहेत, तर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. राजेश वाघमोडे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. या बॅटरकडे देखील क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची, परंतु साईराज एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याला त्यासाठीच आमंत्रित करण्यात आलं आणि तिथे त्याने विकेट देखील मिळवून दिली. राकेशला प्रामुख्याने ज्याच्या बॅटमधून वेगात धावा येत होत्या त्या बॅटरला तिथे बाद करण्यामध्ये यश मिळालंय. षटकाची इथे सुरुवात आणि सुरुवातीलाच मिळालेलं यश हे प्रामुख्याने फार गरजेचं आहे. नवीन बॅटर आलाय तो राजेश. बघूया कशा प्रकारे इथे कामगिरी करेल. फार मोठी जबाबदारी आहे. हा चेंडू देखील वा टप्पा पडल्यानंतर घेतलेली अतिरिक्त उसळी. यष्टीरक्षक आहे ना ते फार तत्परतेने तिथे विकेट वरती चेंडू आदळत आहे. कदाचित कधी धावा देखील मिळू शकतील, कधी कधी अति उत्साह देखील कामी येत नाही. यष्टीरक्षक प्रत्येक वेळेस ती यष्ट्या उडवण्याचं काम करतायत. धावसंख्या 33 एका गड्याच्या मोबदल्यात. इथे लिडिंग एज, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. एक धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 34. राजेश यांनी आपलं खातं उघडलंय. चांगली मॅच आहे ही मैदानामध्ये. डू ऑर डाय आहे. जिंकलात तर पुढे, हरलात तर घरचा प्रवेश. त्यामुळे दोन्ही संघांना इथे जिंकायचं आहे आणि दोन्ही संघ इथे विजयासाठी 100% एफर्ट देखील देत आहेत. पुढचा चेंडू इथे पदाला तिथे केलाय. चेंडू देखील वा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. वेगवान चेंडू अडवणं म्हणावं तसं सोपं नाहीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 35. एका गड्याच्या मोबदल्यात 35 धावा झाल्यात. साईराजने देखील या षटकामध्ये केलेला सुरेख असं कमबॅक. 2 धावा खर्च कर 3 धावा खर्च करत असताना एक विकेट प्राप्त केली आहे. 4थं षटक आहे. इथे स्विचिटचा प्रयत्न आणि इथे बॅटर बाद. स्विचिटच्या प्रयत्नामध्ये इथे मोठा मासा गळाला. राजेश
बॅक टू द पॅव्हिलियन. बघा या षटकानंतर जवळपास मॅजिक ओव्हर होती, परंतु त्या अगोदर तीच इथे मोठा बॅटर इथे बाद होतोय आणि मोठा धक्का इथे बसतोय संघाला. जे किट मध्ये आहेत ना तेच मैदानामध्ये. पाठी राखे थोडेसे पाठी. इकडे बसले की रंग लावतात म्हणून ती इकडे बसले. तिकडे डायरेक्ट सगळे काळे निळे हिरवे पिवळे आलेत. जे ओळखूनच येत नाही. मगाशी फक्त एकच ओळखून आला होता, जगदंबा. धन्यवाद. चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे उरकलेला आहे. 4 षटके संपले आहेत आणि धावसंख्येकडे जर आपण लक्ष दिलं तर 35 झाल्यात. दोन्ही प्रमुख बॅटर इथे बाद झालेत, परंतु मॅजिक ओव्हर मॅजिक करून दाखवण्यासाठी इथे दोन्ही बॅटर तयार आहेत. तर गोलंदाज कृष्णा कालेकर इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. 5व्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू इथे शरीरावरती आदळलाय. असा बॅटर दोन्ही पंच इथे चर्चा करतील. स्क्रीनवरती डायरेक्ट
चला पंच इथे निर्णय येतोय, बॅटर इथे बाद नसेल, नॉट आउट. नॉट आउट आहे, बाद नसेल, नॉट आउट आहे. ज्यावेळेस पहिला चेंडू अटेम्प्ट केला आणि बॅटरला विनंती आहे की असं दुसऱ्यांदा जर का चेंडू बॅटने उडवला एवढ्या जोरात तर बॅटर तिथे बाद असो अशी पंचांनी शाश्वती घेतली की पहिला चेंडू शरीरावरती आदळलाय. परंतु इथे बॅटर जेमतेम बचावले गेलेत. पहिला चेंडू तर डॉट आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. कृष्णा कालेकर अप्रतिम गोलंदाजी, 35 धावा. ही मॅजिक ओव्हर आहे आणि मॅजिक दोन्ही संघांसाठी आहे. धावा एकतर बनवा 10 धावा आणि आता त्यामध्ये रोखा. चेंडू देखील ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एक धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 36. 3 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली. पुन्हा एकदा चेंडू इथे बॅट चेंज. विकेटचं पतन. बॅटर इथे बाद. डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. काय गोलंदाजी इथे आतापर्यंत केली आहे. अभेद्य. यांना भेदताच येत नाहीये अशी अभेद्य टीम आहे. यांना कोणी भेदूच शकत नाहीये अशी अभेद्य आहे. आता डगआउट मधून शिट्ट्या, टोप्या, टाळ्या या सगळ्या काही गोष्टी घडणार आहेत कारण पाठीराखे तेवढ्या मोठ्या संख्येने आले. संघाला जिंकूनच ते घरी जाणार आहेत आणि त्यासाठी पाठीराखे असणे फार गरजेचं आहे. भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आणि 1 विकेट कृष्णा कालेकर यांनी खर्च केली आहे. धावसंख्या 36. मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिक करून दाखवण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये गणेश विघ्नहर्ता. इथे देखील वेगात बॅट फिरवली. पुन्हा एकदा चेंडू डॉट. निर्धाव. चेंडू देखील ऑन साइडला खेळला आहे. 1 धाव त्या दरम्यान जेमतेम प्राप्त होईल. कृष्णा कालेकर यांनी फक्त 2 धावा खर्च केल्यात. मॅजिक ओव्हर मध्ये 2 खर्च केल्यात आणि संघाच्या प्रतिस्पर्धी संघाच्या 5 धावा कमी केल्यात. म्हणजे फायदा संघाला 3 धावांचा झालाय. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांमध्ये. आता काही प्रेक्षक आपल्या संघाबरोबरच बसायला तयार झालेत. आता त्यांना शगुन चौकात कोण पाठवणार. आपली ताकद नाही. आपण बोलू शकतो फक्त की पाठीराखे प्रेक्षक गॅलरीमध्येच बसले पाहिजेत परंतु एकेकाला सांगू शकत नाही. सगळ्यांना एकदम आहे. मला वाटतं प्रेक्षक गॅलरी फुल झाली आहे त्यामुळे इथे आता ते खेळाडूंच्या गॅलरीमध्ये आलेत. प्रेक्षक आज भरपूर आलेत ना त्यामुळे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा काहीसा बदल. प्रज्वल आहे बॉलिंगला. प्रज्वल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा परंतु इथे प्रहार करता येत नाहीये. चेंडू निर्धाव. डॉट. सातत्याने 2 विकेटच्या अगोदरच्या आपण जाताना पाहिल्यात ना त्यानंतर इथे धावा घेणं फार अवघड आहे. राकेश राजेश ही जे डबल आरची जोडी जी बाद झाली ना त्यामुळे या काहीच्या अडचणी आहेत. पुढचा चेंडू
इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेल इथे जेमतेम निसटतोय असं कुठेतरी चित्र आहे. प्रामुख्याने आपण जर पाहिलं ना तर फ्लड लाईट मध्ये खेळणं सोपं नाहीये. चेंडू तेवढा साईड करणं, तेवढा ट्रॅव्हल करणं फार अवघड होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये, त्यामध्ये प्रेशराईज होणं, या सगळ्याच गोष्टी एकत्रित आल्यात. 37 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे बिग हिट, प्रेशर रिलीफ, काय फटका इथे सजवलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार 6 धावा. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 43, 43. फार वेळानंतर मोठा फटका येतोय, षटकार. त्रेचाळीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. तो बघतो आता खेळाडू बघतो ते पळतो. हा चेंडू ऑन साइडला इथे खेळला जातोय. ती वॉर्निंग दिली जाते, जे खेळाडू आहेत ना, बॉल टाकत असताना इकडे तिकडे पळापळ करू नका, एकाच जागेवरती थांबायचं. तुम्ही सरळ चालत या, तुम्ही असे वाकडे पळत येतात, ही सूचना आहे. इथून स्पष्ट दिसतंय, कारण पंचांना भरपूर कामं असतात. इथे बीमर फुलटॉस, हे भगवान ये क्या हुई. मोये मोये, चेंडू हातातून निसटला, बीमर, आणि त्यामध्ये चौकार. इथे बोनस स्वरूपात 5 धावा. धावसंख्येमध्ये इथे 5 धावेंची वाढ, धावसंख्या 49. धावसंख्येने आकार घेतला या षटकामध्ये. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ही मॅच आहे सुपर डुपर हिट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे फ्री हिटचा चेंडू निर्धाव, डॉट, कमबॅक. 49 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 49 6वं षटक सुरू आहे. या षटकानंतर अजून 2 षटक आहेत. धावा आल्यात, परंतु काही वेळ इथे रोखण्याचं काम देखील आहे. इथे देखील निर्धाव, डॉट. राज इथे आपण पाहतोय स्ट्राईकला काहीसे चेंडू निर्धाव घालवत आहेत. 16 चेंडू खेळलेत आतापर्यंत, 15 धावा आल्यात. रन बॉल इक्वेशन प्रमाणे ते खेळलेत. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व प्रेक्षक आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत. जे खेळाडू गॅलरीमध्ये, काही महिला देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाजी मार्कवरती कृष्णा कालेकर. पहिला चेंडू इथे निर्धाव. 7व्या षटकाची सुरुवात. वारंवार त्या प्रेक्षकांना देखील आमचे कॅमेरामन आपल्यापर्यंत पोहोचवतात मुख्य स्क्रीनवरती, या मॅचचा आनंद घेण्यासाठी, आपल्या संघाला पाठीराखण करण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा डॉट, कृष्णा कालेकर. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने, अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर चेंडू जो इथे वळण घेतोय, त्या वळणावरती इथे बॅटरला अडकवण्याचा प्रयत्न आहे. अप्रतिम. बघा, एक लहानशी मुलगी देखील आहे, जी आपल्या मैदानामध्ये, तिला काय कळत नसेल आतापर्यंत, परंतु ती देखील मॅच बघते. इथे बॅटची एज, विकेटचं पतन. आणि मला वाटतं जे यष्टांच्या मागे जे क्षेत्ररक्षक आहेत ना, ते त्या मुलीचे वडील आहेत. वाह, काय योगायोग जुळून आलाय. आता तीच सांगेल की मी लहानपणी वडिलांचा कॅच पकडला, तो बघितला, आणि स्पर्धेचं देखील नाव सांगेल. अशी अशी स्पर्धा होती, असं यष्टीरक्षण केलं, MS धोनी प्रमाणे माझ्या वडिलांनी कॅच घेतला.
शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये पहिल्याच पर्वामध्ये काय धमालीचं यष्टिरक्षण झालंय. हा नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत मयूर. काहीशी पडझड झाली परंतु त्यामधून सावरावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू इथे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने खेळून काढलाय. फटका सुरेख. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मयूर यांच्या बॅट मधून येतोय एक सनसनीत चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 53. धावसंख्या होते ती 53. 50शी पार धावसंख्या गेली आहे. पुन्हा एकदा इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या समोरून पुन्हा एकदा चेंडूने घेतलेली गिरकी. गर 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 चेंडू फिरवलाय आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट. 53 झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम. वा डायरेक्ट हिट. साईराज लेफ्टी खेळाडूच्या हातातून अशी धाव पूर्ण करणं फार अवघड आहे कारण त्यांचा नेम अगदी अचूक असतो. लेफ्टी खेळाडूच तसे असतात. डावखुऱ्या खेळाडूचा नेहमी नेम आहे ना अचूकच असतो. युवराज सिंग, अक्षर पटेल, सुरेश रैना, अजून कोण आहे, जडेजा आणि त्यामध्ये साईराज. ते माझं नाव नाही मी सांगणार. मी असं क्षेत्ररक्षण करत नाही. आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि यस आपल्या स्क्रीन वरती इथे येईल आणि तुम्हाला रिझल्ट स्वतःच्या डोळ्याने पाहायला मिळेल. मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघितलेलं बरं आहे की बॅटर इथे OUT आउट. बॅटर बाद. विकेटचं पतन. साईराज यांचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या. काय क्षेत्ररक्षण केलंय अप्रतिम. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. स्वप्नील शेवटचं षटक आहे जे मैदानामध्ये इथे संपन्न होईल. गोलंदाजी मार्क वरती रोहन, कॅप्टन रोहन जोशी. पहिला विकेट टेकर हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज आहे. 4 चेंडूंमध्ये ज्यावेळेस पहिल्या मॅच मध्ये एका धावेची गरज होती 4 चेंडूंमध्ये 4 विकेट प्राप्त करणारा हा कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती. म्हणजे आतापर्यंत फक्त ट्रेलर होता. पिक्चरला आता सुरुवात झाली आहे. तिला चेंडूवरती 1. पहिलीच बेल्स पडली. बॅटर बाद आहे. त्रिफळा बाद. काही वेळ तिथे लाईट जी ब्लिंक झाली ना ती होऊ शकते कारण सेन्सर आहे तसे, परंतु त्रिफळा उद्ध्वस्त आहे एवढं मात्र नक्की आहे. बेल जर का स्टंप वरतून खाली पडली असती तर कदाचित बॅटर बाद नसता, परंतु ती लाईट ब्लिंक झाली आणि त्या दरम्यानच बॅटर बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. दिग्विजय 54 या धावसंख्येवरती 6वा बॅटर बाद आहे. बॅट आपटली तरी लाईट लागते. इथे देखील काही वेळ चेंडू हवेत. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 55.
55 6 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे. लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय कृष्णा कालेकर त्या ठिकाणी तैनात. एक धाव मिळते. फेकी बघा किती सुरेख आहे. वन बाउन्स चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या अब तक 56. 6 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक. दिग्विजय स्ट्राईकला सज्ज आहे. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. 7वा बॅटर इथे झेलबाद. बॅक टू द पॅव्हिलियन. कृष्णा नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. कोण आहे? हेमंत माही. छप्पन्न धावा झाल्यात. 7 बॅटर इथे बाद आहेत. शेवटचा बॉल इथे शिल्लक. या इनिंगचा शेवटचा चेंडू. पाहूया या चेंडूवरती काय होईल. इथे देखील शफलवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अजून या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूला थोडासा उशीर लागेल कारण अवांतर धाव आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 57. 7 बॅटर बाद. 57 धावा झाल्यात. मागच्या स्कोरची बरोबरी गेली आहे. बरोबर आहे. आणि इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत. 58 धावा झाल्यात. आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर इथे बाद. 58 झाल्यात. 59 धावेंची गरज. चला पटकन. 9:15 वाजलेले आहेत. आपल्याला 10च्या आतमध्ये आपला आजचा दिवस इथे पूर्ण करायचा आहे, संपवायचा आहे. थोडीशी घाई करा. परत उद्या सकाळी 8 वाजता यायचंच आहे आपल्याला. पहिला जर अटेम्प्ट बॅटला झाला असेल, मी तुम्हाला विश्लेषण त्याच्यासाठी सांगितलं. जरी बॅटला लागू द्या, ऐका, जरी बॅटला लागू द्या, जर बॉल स्टंपावर जात असेल तर तो आडू शकतो. बॅट्समन बॅटने आडू शकतो. बॅटला जर लागलेला असेल मी ऐका ना, त्याने डिफेन्स करू किंवा शॉर्ट अटेम्प्ट करू, जर बॅट स्टंपवर जात असेल पण त्याने ना तो बॅटिंग लागलेला असतो ना, जरी बॅटला लागलेला असला ना पहिला अटेम्प्ट, तरी पण जर स्टंपवर बॉल जात असेल तर तो बॅट्समन बॅटने आडू शकतो. तो बॉल हाताने नाही आडू शकतो. पण त्याने तो फ्रस्ट्रेशन मध्ये मारला माहिती का? फ्रस्ट्रेशन मध्ये मारलं ते. जाऊ शकतो ना. अरे त्यांचं म्हणणं काय आहे की जर डिफेन्स केला म्हणजे पुढं आणि परत त्यांनी तो जोरात मारला तर तो आउट असतो, असं त्यांचं. जर स्टंप वरती जातो
हा आपण मुख्य स्क्रीन कडे पाहू शकता. आपले काही प्रेक्षक आहेत जे लाडके प्रेक्षक आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या संघाला इथे पाठबळ देण्यासाठी हे प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. समालोचन कक्ष आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमचे कॅमेरामन आपल्यापर्यंत आम्हाला घेऊन येत आहेत, धन्यवाद. त्याचबरोबर आमचं हे व्यासपीठ, आयोजन कमिटीचे काही सदस्य, पुढील उद्याच्या ज्या मॅचेस होणार आहेत त्याच्या चर्चा कशा पद्धतीने इथे करायच्या त्याविषयीचं विश्लेषण. त्यानंतर काही लहान मुलं देखील मैदानामध्ये खेळण्याचा आनंद घेत आहेत. नाही, लहान मुलं आहेत ना तिथे. विमलची मग ते आता ते सगळ्यांना असंच पिशव्या देतात. डायरेक्ट घेतलं ना जाहिरातीसाठी चांगली आहे मग ते. मला दुकानदाराला नाही चालत. हे पाणी वाळायला सॉरी सर 59 आहे 59 59. चला दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करतोय. 59 धावींची गरज आहे. 48 चेंडू आणि 59 डावा. काहीसं सोपं, काहीसं अवघड. काही ज्येष्ठ प्रेक्षक देखील आपल्या नातवंडांना घेऊन आलेत, त्यांना देखील आमचे कॅमेरामन कैद करतात. काही प्रेक्षक रंगाची उधळण करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी देखील ग्राउंड मध्ये आलेले आहेत. या सर्वांचं संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. लगेच आपण मॅच कडे वळतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत, तर गोलंदाजी मार्क वरती देखील गोलंदाज सज्ज होत आहेत. 59 धावा इथे बनवायच्या आहेत आणि सुरुवात बोनस स्वरूपाच्या 5 धावेने इथे केली जाईल. आघाडीचे दोन्ही बॅटर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. स्ट्राईकला असतील रोहन जोशी आणि नॉन स्ट्राईकला असतील प्रज्वल पवार. पवार बोले तो पावर. स्ट्राईकला पवार आहे, एकदाच सांगा. जे अतिरिक्त खेळाडूला तुम्ही काम दिलं ना ते त्यांचं त्यांना करू द्या, तुम्ही काही सांगू नका. कन्फर्म. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु वेळेस नकार, त्यामुळे बचावले गेले. जेमतेम ही मॅच रंगतदार आहे. 59 धावा इथे सहजासहजी पूर्ण करणं हे बोलून नाही, ते करून दाखवावं लागेल. पहिला चेंडू इथे निर्धाव, पहिला चेंडू इथे डॉट. सुरुवात तर चांगली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू, त्यावरती केलेला प्रहार, बॉलला दिलाय दणका. आकाशातून देखील पाहत असतील रंबा, उर्वशी आणि मेनका. षटकार. 6 धावा. आई फटका इथे सजवलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11. सुरेख
आखूड टप्प्याचा चेंडू ज्या ज्या वेळेस या खेळपट्टीवरती हाताळला जातो त्या वेळेस त्यावरती प्रहार होतो आणि ते चित्र आपल्या समोर आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल निसटला. इथे झेल निसटला. गोलंदाजाचं दुःख आता फक्त गोलंदाजालाच ठाऊक असेल की ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं, ज्याप्रमाणे इथे जाळं विणलंय, ते जाळं काही अंशी फाटकं निघालं. फाटक्या जाळ्यातून चेंडू निसटला. चेंडूने मात्र माती खाल्ली. कॅच ड्रॉप. 1 धाव इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 12. 12 रन्स विदाउट लॉस. 12 धावा. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा हलकासा बदल. पुन्हा एकदा इथे शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर गुलीगत चेंडू सरळ शरीराचा वेध. इथे चेंडू निर्धाव. डॉट. गोलंदाजाकडे देखील तितकंच व्हेरिएशन आहे. जरी काही धावा खर्च केल्या तरी सुद्धा त्या बॅटरला अडकवण्याची ताकद इथे गोलंदाजामध्ये देखील आहे, परंतु क्षेत्ररक्षण काहीसं खराब झालंय. धावसंख्या 12 आहे. चांगलं कमबॅक इथे राजेश यांचं देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती चांगला चेंडू अडवलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव. चेंडू डॉट. 12 धावा आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये जे प्रगती पथावरती आहे. 59 धावा इथे डिफेंड करायच्या, तर 59 धावेंचा इथे पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघांना हा विजय फार महत्वाचा आहे या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवण्यासाठी. 12 धावा. इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. पहिला बॅटर जेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला बॅटर इथे बाद होत आहेत. एक मोठा धक्का. 12 या धावसंख्येवरती. प्रज्वल इथे बाद होत आहेत. काहीशे नाराज आहेत. सिल्वर डकची शिकार. वैयक्तिक 0 धावा. 2 चेंडू खेळले. सिल्वर डकचे शिकार ठरले. आणि पहिला बॅटर प्रज्वल इथे बॅक टू द पॅव्हिलियन. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रतीक. प्रतीक यांची संपूर्ण फॅमिली इथे मैदानामध्ये आली आहे. संपूर्ण फॅमिली. जे मॅच पाहण्यासाठी आलेत, ज्यांना कळतंय ते आलेत, ज्यांना कळत नाहीत ते त्यांच्यामुळे आलेत. हे पाठीराखे आलेले आहेत. बघूया आता त्या पाठीराख्यांचा आशीर्वाद प्रतीकला कशा प्रकारे कामगिरी करून देते. आता जबाबदारी प्रतीकवरची वाढली आहे, कारण घरातल्यांसमोर चांगलं खेळावं लागणार. अन्यथा घरातल्यांना सांगून खेळायला चाललोय हे कारण पटणार नाही. कारण खेळायला जर चांगलं पाहिजे असेल, तुम्हाला पुढे जायचं असेल, तर इथे चांगलं खेळावं लागेल. कारण आता तुमची पोचपावती इथेच तुम्हाला मिळणार आहे. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात झाल्यात. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कोण आहे? तृष्णराज. तृष्णराज इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. तर रोहन इथे स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला प्रतीक आहे. पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 13. 1 बॅटर बाद. 13 धावा इथे मैदानामध्ये पूर्ण आहेत. काहीशी चर्चा दोन्ही बॅटर मध्ये. हे पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आहे, जिथे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे. 2च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये वाईडिश लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑफ असे 2 खेळाडू आहेत. पुन्हा एकदा काहीसा बदल करण्याचा प्रयत्न आहे कृष्णराज यांचा. T2 इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. मिड ऑफ.
हा चेंडू वा लेगलांचा प्रयत्न आहे. इथे मात्र जेमतेम रोहन बचावले गेलेत. गरज नसताना इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता. म्हणजे प्रतीक यांचा सपशेल नकारच होता. ते चेंडू पाहत होते आणि साहजिक आहे त्यांना पाहावं लागेल कारण क्लोज कॉल इथे झाला असता कदाचित. चेंडू निर्धाव. 13 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू सरळ बॅटचा वापर. प्रतीक यांनी आपलं सावध रीतीने पहिली एक धाव तर पूर्ण केली. श्री गणेश आपल्या खात्याचा केलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 14 धावा झाल्यात. चौदा धावा. पुढचा चेंडू रोहन यांच्यासाठी. इथे देखील ऑन साइडला काय फटका इथे सजवलाय. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानाला गुदगुल्या करत येईल चौकार 4 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. रोहनची जशी उंची आहे ना तशीच ताकद आहे आणि तेवढीच चांगली नजाकत आहे. त्यामुळे चेंडूला इथे सीमारेषा पार त्या ताकदीने चेंडूला फोर्स केलंय आणि त्या दरम्यान आलेला चौकार आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 18. मिळालेलं जीवदान रोहन यांना त्याचा ते पुरेपूर फायदा घेत आहेत. धावसंख्या होते ती 18 एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव आहे. डॉट. रोमहर्षक मॅच मैदानामध्ये जी सुरू होते झाली आहे. दोघांनाही जिंकायचंच आहे. हरून चालणार नाही. हरलात तर 365 दिवसांचा अवधी लागेल पुन्हा या स्पर्धेमध्ये येण्यासाठी आणि जिंकलात तर पुढे अजून कंटिन्यू तुम्हाला खेळायला मिळेल. पुढचा चेंडू रोहन यांच्यासाठी. कृष्णराज यांचा क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. लोअर फुल टॉस. आडव्या बॅटचा वापर. पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. 4 रन्स. जशी रोहनच्या बॅट मधून धावा येतात ना तसं प्रतीकच्या देखील बॅट मधून धावा याव्यात अशी वेळोवेळी इथे सूचना मिळते की आमचा प्रतीक कधी मारेल याची वाट घरातले पाहतायत. मारेल मारेल परंतु सध्या रोहनने ती सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. काय ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका खेळला जातोय ते आपल्याला चित्र पाहायला मिळते. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहे जो डावखुरे शैलीच्या बॅटर मधून यायला हवा. ऑन साइडला चेंडू खेळले जात आहेत. धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 एका गड्याच्या मोबदल्यात. बरं झालंच म्हणताय. 36 चेंडूंमध्ये 37 धावेंची गरज आहे. संपली बॅटरी 11%. नाही घुसत तर नका घुसवा बळच तर असायचं छोटं तुम्ही घुसवायचं आणि व्हायचं मोठं. 36 चेंडूंमध्ये 37 धावेंची गरज आहे. 36 बॉल 37 तर मॅच आटोक्यामध्ये दोन्ही संघांकडे 50-50%. वाह लेग लान्स. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. प्रतीक यांच्याकडून खेळलं जात आहे. सिंगल 1 रन्स काढायची. रोहनला स्ट्राईक द्यायची. आपण नॉन स्ट्राईकला सेफ. आउट व्हायचं नाही आणि परत यायचं नाही. 1 धाव काढायचं आणि खरं क्रिकेट असंच असतं. एका बाजूने आक्रमण करायचं आणि दुसऱ्या बाजूने संयम. हे खरं क्रिकेट असंच खेळावं लागतं. आता काही गरज नाहीये मारण्याची. सिंगल डबल घेणं फार गरजेचं आणि प्रतीक त्याचा रोल अगदी अप्रतिम करतोय. जर्सी क्रमांक 18 आहे. विराट कोहली 10 आहे का. सचिन तेंडुलकर. वा मग सचिन तेंडुलकर असेच खेळत होते हळुवार पद्धतीने. बघूया पुढचा चेंडू. काहीसा व्यत्यय ते खेळाडू हलतायत. बघा या सूचना मगाशी आपण या संघाला दिल्यात
आता तुम्हाला देखील सूचना आहे, ज्यावेळेस गोलंदाजी करताना इथे गोलंदाज रनअप घेतील त्यावेळेस क्षेत्ररक्षकाने पुढे चालत या, जो रनअप आहे तो जो स्टार्ट आहे तो तुम्ही घ्या, असं जागा इकडून तिकडे बदलू नका, ही सूचना आहे. धावसंख्या होते ती 23. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे हाताळलाय राजेश यांनी. अजूनही विजयाचं लक्ष इथे 35 करायच्यात. 34 चेंडूंमध्ये 35, 36 करायच्यात अजून. 34 चेंडूंमध्ये 36. दोन्ही संघांना संधी आहे. राजेश वैयक्तिक दुसरं षटक हाताळत आहेत, त्याचबरोबर मॅजिक ओव्हर देखील आहे. इथे देखील शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. धावसंख्या 24. पुढचा चेंडू. वा, सरळ बॅट, सीधी बॅट, नो बकवास, ओनली सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 25. आणि इथे रोहन उर्फ रोजो, अप्रतिम अशी फटकेबाजी. हा, नाही हे टी शर्ट जर्सी वरती जे नाव आहे ना, आमचे कॅमेरामॅन अगदी बारकाईने दाखवत आहेत. रोहन नाव आहे परंतु रोजो हे टोपण नाव आहे, आवडीचं नाव. इथे देखील वा, बॉटम हँडचा वापर. इथे ऑन साइडला खेळायचा होता परंतु लिडिंग एज ते मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 26. जो वेगाने धावणारा जो धावांचा रथ होता तो कुठेतरी थांबवण्याचं काम या षटकामध्ये राजेश यांनी केलंय. परंतु असं आपण म्हणण्यापेक्षा या षटकामध्ये रिस्क घेण्याचा प्रयत्नच केला नाही, त्यामुळे धावा इथे कमी आहेत. कारण चांगला गोलंदाज आहे आणि वैयक्तिक दुसरं षटक आता परत एकदा ते गोलंदाजीमध्ये येणार नाहीत, त्यामुळे या षटकामध्ये थोडीशी सावकाशीने खेळलं जात आहे. ही रणनीती आहे. 26 धावा झाल्यात. वा, पुन्हा एकदा नटराज पोज मध्ये इथे चेंडू खेळलाय. एक पाय वरती घेतला आणि त्यानंतर ऑन साइडला. ही पोज तशीच आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्क्रीन वरती कशा पद्धतीने हा चेंडू खेळलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण साइड अँगल मध्ये अगदी क्लोज कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये पाहतोय. बघा प्रतीक यांनी जी नटराज पोज घेतली, का घेतली या पद्धतीने बघा, एक पाय वरती आहे, ही नटराज पोज आहे. आणि त्या दरम्यान 27 धावा इथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर होतीये. धावसंख्या 27 एका गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला लवकर हालचाली करा, आपल्याला वेळ फार कमी आहे. आज उशीर लावला ना म्हणून मी मॅचेस पळवतो. ते म्हणतात लय गडबडी करू नका, आरामात होऊ दे. मला माहिती आहे ना, संध्याकाळी आहे ना उशीर लागतो. संध्याकाळचा टाइम गेलेला कळत नाही, सकाळचा टाइम कळतो. चला वेळ जास्त खर्च करू नका. राजेश पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि आपण सर्व नियमानेच करणारी मंडळी आहे. पुन्हा एकदा या चषकासाठीचं जे युद्ध आहे आणि जे आतमध्ये जे दोन्ही संघ खेळतात त्यांना देखील आतुरता असेल आपल्याला जिंकावं. आपण जिंकल्यानंतर ही ट्रॉफी आपल्याला मिळवण्याची संधी निर्माण होईल, हरल्यानंतर मात्र इथे संधी निर्माण होणार नाहीये. कॅमेरामन तुषार फार हुशार. मॅच कडे आपण वळतोय. पहिला चेंडू, वा, बॅकफुटला गेलेत. चेंडूला चॉप केलाय, कट केलाय. 1 धाव. प्रत्येक चेंडूवरती 1-1 धाव प्रतीक यांनी घेतली आहे. मिस्टर नॉट आउट, मिस्टर डिफेंडेबल, मिस्टर चेसेबल अशा 3ही पदव्या प्रतीक यांना आजच देऊन टाका. काय बॅटिंग केली आहे प्रत्येक चेंडूवरती. आणि ते रिलॅक्सेशन नॉन स्ट्राईकला आल्यानंतर. पोज बघा, सचिन तेंडुलकर सेम. ती बघा सचिन तेंडुलकरांची देखील नॉन स्ट्राईकला गेल्यानंतर अशीच उभं राहायची पद्धत असते. ते बघा
आता जरा चेंज केली. धावसंख्या 28 एकाकडेच्या मोबदल्यात. बघा हे संध्याकाळचं वातावरण आहे, सकाळपासून आपण खेळतोय, आम्ही बोलतोय, आयोजक देखील आयोजन करतायत, ते थोडेसे थकले असतील म्हणून हे थोडंसं जोकपाठ, म्हणून थोडंसं त्यांना हसी मजाक. पुढचा चेंडू इथे, वाह काय फटका सजवलाय तो चंद्रमा नभात, बॉल मारलाय ढगात, येतोय षटकार, 6 धावा, सिक्सर. काय फटका इथे रोहन यांनी खेळलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, 34 धावा. प्रतीक यांचा रोल तुम्हाला कळाला. सिंगल काढायची, रोहन तुमार, रोसो तुमार, रोजो. पुन्हा एकदा आडवा बॅटचाच वापर, पाय पुढे टाकत असताना शॉर्ट स्क्वेअर लेग वरती इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 35. 27 चेंडूंमध्ये 24 धावींची गरज आहे. हे 4थं षटक आहे. आमचं संपूर्ण आयोजन कमिटीचं हे जे व्यासपीठ आहे, सकाळी ज्या जोशामध्ये हे सर्व मंडळी असतात ना, संध्याकाळपर्यंत त्यांचा तो जोश कायम आहे, चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतंय. लवकर संपवा म्हणून मी इथं ठेवलंय ना, बोललो नाही. तो जोश कायम आहे, चेहऱ्यावरचं ते हसू आणि ते स्मित हास्य पाहायला मिळतंय. किती वेळ लागू दे, आणि हे सर्वांचे लाडके बघा, त्यांच्याकडे कॅमेरा गेल्यानंतर ते अजून आनंदित झाले. फार कष्ट करतात ही मंडळी, चेहऱ्यावरती दिसून येते कष्ट. लेट पण थेट मॅच कडे आपण वळतोय. पुन्हा एकदा 35 झाल्यात. वाह, फटका तर चांगला आहे, सिंगल. 36 धावा झाल्यात. एकेका धावेसाठी आहे ना, या एकेका धावेसाठी तब्बल 100 टाळ्या पडत आहेत, कारण ही एक धाव महत्वाची. इथे आपले काही प्रेक्षक नाही आहेत, हे आयोजन कमिटी आहे, व्यासपीठावरून डायरेक्ट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये गेलेत. त्यांना देखील आनंद वाटतोय की आपण ही जी स्पर्धा आयोजित केली आहे, आपण हे जे आयोजन केलंय हे खऱ्या अर्थाने फार सुरेखरित्या संपन्न होत आहे. त्यामुळे हे सर्व आयोजन मंडळी सकाळपासून तितक्याच जोशामध्ये आहेत. आणि कॅमेरामन आमचे तुषार आयोजक आहेत, आणि कॅमेरामनची देखील भूमिका पार पाडतात. काय काय करायचं त्यांनी, जिथे कमी तिथे आम्ही, असे तुषार फार हुशार. हा चेंडू मात्र इथे कळवतील, नो बॉल. एकतर इथे धावांचा फार मोठा इथे पाठलाग करायचा, आणि त्यामध्ये जर अशा अवांतर धावा, धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ, धावसंख्या होते ती 37. हॅलो हॅलो, लफडा झाला. इथे बिगिट, काय फटका, कडक बेधडक. पुण्याचा लाडका बाप्पा दगडूशेठ बॉलला पाठवलं थेट सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. चला आता इथे मध्यंतराचा ड्रिंक टाइम. चला दोघांनाही पाणी घेऊन जा. 10 लिटर गाईचं चितळ करा. 10 लिटर, 3 लिटर गाईचं गोकुळ, सॉरी ते काय ते, हा गाईचं गोकुळ. त्यानंतर म्हशीचं चितळे 12 लिटर करा आणि गोकुळ 3 लिटर करा. आज दह्याचे डबे दिलते का? बरं बरं ठीक आहे. दह्याचे डबे एक काम करा, 12 दिलते का आज? जर नसतील तर मग टाकणार कसे? काल मी तुम्हाला फोन केला पण तुमचा फोन नंतर लागलाच नाही. बरं एक काम करा, 6 डबे टाका आणि ताकाचं 1 लिटर द्या. नाही पेक्षा तेवढं होईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. सोळा 32 ओव्हरची भेट मी घेतली ते बोला की. चांगलं जुळून येते ते. चला आपण थोडीशी घाई करा,
बघा सकाळी 8 वाजल्यापासून आयोजन कमिटी इथे कार्यरत आहे. त्यांना उद्या देखील सकाळी 8 वाजता जायचंय. त्यामुळे थोडंसं आपण खेळाडूंनी थोडंसं सहकार्य करा. थोडंसं वेळेचं भान असू द्या. आज थोडासा उशीर झालाय आणि अजून काही कामं त्यांना देखील करायची आहेत. ही मॅच संपल्यानंतर सगळी आवरावर करून पुन्हा एकदा सकाळची तयारी, उद्याच्या मॅचची तयारी त्यांना करायची. आदित्य कुणाल सर फार चिंतित आहेत, परंतु चिंता इथे स्पष्टपणे दिसत नाही. थोडा कॅमेरा तिकडे फिरवला तरी चालेल. आदित्य सर आज व्यासपीठावरती बसलेत, मला वाटतं आज बसलेत ते. नाहीतर सगळ्या गोष्टी सगळ्यांकडून त्यांनी चोख काम करून घेतलेलं आहे. मग त्यासाठी थोडासा आवाज वरती गेला तरी चालेल, पण काम चोख पार पाडलं पाहिजे. सगळ्यांना असं व्यक्तिमत्व असणं फार गरजेचं आहे. आता हसले ते, सकाळपासून टेन्शन मध्ये होते. अच्छा असं आहे. चला आपण मॅच कडे वळू. ही मॅजिक ओव्हर स्ट्राईकला आता प्रतीक आहे. बघूया मॅजिक काय करतायत. 43 झालेत जिंकण्यासाठी. 24 मध्ये 16. 10 जर झाल्या तर 15 होतील. 11 जर केल्या तर मॅच फिनिश. बघूया या षटकामध्ये मॅच संपवण्याचं काम इथे दोन्ही बॅटर करतील का. प्रतीक संपूर्ण मैदानाचा इथे लेखाजोखा घेत आहेत. आतापर्यंत एकेरी दुहेरी धाव घेतलेली आहे. दुहेरी नाही, एकेरीच. वा इथे चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. लेगलांचा प्रयत्न होता परंतु इथे अवांतर धाव. मोफतची एक धाव मिळते. धावसंख्या 44. आज प्रतीक यांनी ठरवलंय काही झालं तरी विकेट वरती थांबायचंच. मॅच संपल्याशिवाय माघारी यायचं नाही. 44 धावा झाल्यात. एक मोफतची मिळाली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड आहे. येस पुन्हा एकदा वाईड. तर वारंवार चुकीची गोलंदाजी. इथे तर तुम्हाला धावा रोखायच्या आहेत, परंतु गोलंदाज दिवाळीचा बोनस असल्यासारख्या धावा वाटतायत. इथे धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. धावसंख्या इथे आपण पाहतोय 45 एका गड्याच्या मोबदल्यात. इथे कट केला एक्स्ट्रा कव्हर आणि त्या दरम्यान चौकार. क्या बात है. मगातपासून प्रतीक शांत होते, परंतु शांत बसायला ते काही संत नाही. त्यांच्या बॅट मधून चौकार येतोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. एकाच चेंडू मध्ये 6 आल्यात. काय फटका इथे सजवलाय. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहे. जिथे गॅप आहे ती गॅप भेदली जाते. पुन्हा एकदा आपला नॅचरल गेम, परंतु इथे डायरेक्ट हिट. दुर्दैवीरित्या धाव बाद. प्रतीक इथे धावबाद होत आहेत. क्रिकेट मधली सर्वात दुर्दैवी विकेट म्हणजे धावबाद. इकडे आपला डगआउट इकडे या. मी म्हणलं होतं की नॉट आउट येतील, परंतु इथे धावबाद झाले. हरकत नाही, परंतु प्रतीक यांची बॅटिंग टाळ्या वाजवायला सांगायची गरज नाही. अप्रतिम. घरातल्यांनी चांगल्या टाळ्या वाजवल्यात याचा अर्थ पुढच्या मॅचला परमिशन आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 49. नवीन बॅटर कृष्णा जे नॉन स्ट्राईकला असतील. 6 धावा आतापर्यंत 2 चेंडू मध्ये आल्यात. अजून जर 4 मध्ये 6 आल्या तर इथेच मॅच संपून जाईल, परंतु जर नाही आल्या तर मॅच अजून थोडीशी दूरवरती जाईल. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. हा झेल इथे आज रोहन नशीब किशातच घेऊन आलाय. 2 वेळा जीवदान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जीवदान. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय.
झेल निसटतोय. एक धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. 50 धावा. 50 अप. 7 आल्यात आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये. 4 जर झाल्या तर मॅच फिनिश. 15 होतील ना, 16 करायचे होते. 12 करायचे, 12 झाले की 18 होते. बघूया आता इथे कृष्णा कालेकर, मॅन फ्रॉम मुळशी. स्वाभाविक गेम आहे कृष्णा कालेकर यांचा. मुळशी तालुका आडशी गावचे हे प्रमुख खेळाडू आहेत. कित्येक स्पर्धांमध्ये मुळशीमध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा. मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट गोलंदाज या किताबाने त्यांना सन्मानित केलेलं आहे. परंतु आज अभेद्य या संघामधून त्यांची भेदक अशी गोलंदाजी बघितली आहे. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावींची गरज आहे. 51 झाल्यात. इथे पुन्हा एकदा संधी आहे परंतु इथे मॅच फिनिश. इथे मॅच फिनिश. जिंकले ना तुम्ही. 12 केले तरी 18 होणार होते. तिथेच आपण मॅच स्टॉप करतोय आणि अभेद्य संघ इथे विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. चांगला खेळ दोन्ही संघांनी केला आहे आणि दोन्ही संघांचं इथे कौतुक असेल. मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपण खेळाडूचा सन्मान आजच्या दिवसाचं इथे प्रेझेंटेशन इथे करणार आहोत. खेळणार आहे तुम्ही. या ठिकाणी हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या यशस्वी रसाळ भिलारे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या किताबाने खेळाडूंचा सन्मान करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच रोजो. रोजोच्या घरातले आलेले आहेत? नाही आलेले. हे रोजो नाव ठेवलंय घरातल्यांनी, चांगलं रोहन ठेवलंय त्याचं रोजो केलं. चला मॅन ऑफ द मॅच लगेच. हा बाकीचं सगळं बंद. शेवटचं प्रेझेंटेशन. चला रोहन मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. दोन्ही टीमने या. मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या दिवसातील शेवटचं प्रेझेंटेशन. लगेच या. बरोबर 10 वाजता साऊंड बंद होईल त्याच्या अगोदर ती प्रेझेंटेशन. या ना लवकर या. चला रोहन लवकर या. चला दोन्ही टीम लगेच प्रेझेंटेशन जवळ या. थोडा वेळ लाईट चालू ठेवू. तुमच्या वस्तू तुम्हाला मिळतील. लगेच या. या रोहन या. शेवटच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसाचं इथे आपण प्रदान करतोय. अभेद्य संघाचे संघनायक. लागोपाठच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. कॅप्टन इनिंग. थांबा ना अजून बोलायचं राहिलं आपलं. मॅन ऑफ द मॅच आणि संघ इथे बऱ्यापैकी सुपर 8 मध्ये जवळपास दाखल होईल याची शाश्वती तुम्हाला नक्कीच असेल. काय सांगाल या मॅन ऑफ द मॅच बद्दल आणि आपल्या इनिंग बद्दल? प्लॅनिंगच्या हिशोबाने आम्ही खेळायचा प्रयत्न करत होतो. प्लॅनिंग एक्झिक्युशन जे आम्ही ठरवलं त्याप्रमाणे आम्ही उतरलो आणि ते आम्ही केलं. सगळं टीमवर्कमुळे खूप छान बॅटिंग किंवा बॉलिंग जे काय होते. आजची फिल्डिंग खूप छान झाली. मेन म्हणजे एक्स्ट्राज खूप गेले नाही आमचे आणि ओव्हरऑल टीम गेम होता. आणि ही ट्रॉफी मला एकट्याला न करता मी असं पूर्ण टीमसाठी मी डेडिकेट करेली. कारण की आजची मॅच खूप क्रुशल होती आणि आमचा ग्रुप फार टफ झाला. जे आम्ही लास्ट टाइम जी मॅच जिंकलो तालबरोबर, त्यामुळे जिंकणं खूप महत्त्वाचं होतं. घरातल्यांनी एवढं चांगलं नाव ठेवलंय रोहन, त्याचा रोजो कसा झाला? खूप मोठी स्टोरी आणि ज्याने मला सवय
ॲक्च्युली ज्या पथकात मी आधी होतो त्या अध्यक्षांनी हे नाव माझं ठेवलं होतं. आता ते नाही आहे हयात आत्ता. त्यांनी माझं नाव ठेवलं होतं. ही खूप मोठी स्टोरी आणि सगळ्यांना माहिती आहे इथं जे उभे आहेत ते. सो ठीक आहे. पण त्यांनी जे नाव ठेवलं ना ते खऱ्या अर्थाने चांगलं ठेवलं. ते लकी नाव ठरलं. 2 मॅन ऑफ द मॅच रोजो यांना मिळालेलं आहे. पुढचा प्रवास नक्कीच तुमचा सुखकारक हो यासाठी शुभेच्छा. दोन्ही टीम आपलं फोटो सेशन लगेच इथे संपन्न करू. आजचा दिवस इथे समाप्त होईल. उद्या सकाळी ठीक 8 वाजता पुन्हा एकदा आम्ही तुमच्या बरोबर जोडले जाऊ. तोपर्यंत शुभरात्री. धन्यवाद. कोणाला बोलायचंय पुढच्या मॅचला? थांबा, अजून काहीतरी बोलतील ते. त्यांचं असं म्हणणं आहे पुढच्या मॅचला अजून एक मॅन ऑफ द मॅच, परंतु आताच बोलून घ्या. टुर्नामेंटबद्दल जरा 2 शब्द बोलायचे होते. जे ऑर्गनायझेशन आहे, मुद्दा प्रतिष्ठान आणि आशुतोष दादा आणि टीमनी जे पूर्ण टुर्नामेंट भरवली, खूप उत्कृष्टरित्या भरवलेली आहे. अशी टुर्नामेंट आजपर्यंत पथकसृष्टीमध्ये कोणी भरवली नाही आहे. खरंच अभिनंदन. खूप व्यवस्थितरित्या डिसिजन्स रूल्स हे जे फॉलो होत आहेत खूप चांगलं आहे. आजपर्यंत कधी झालं नाही आहे. हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि खूप चांगला आहे. थँक्यू. या आता फोटो सेशनसाठी या. आजचं शेवटचं फोटो सेशन असेल. उद्या सकाळसाठी तुम्हाला आमंत्रण. आणि आजचा दिवस इथे या प्रेझेंटेशन नंतर समाप्त होईल. आम्ही रजा घेऊ. शुभरात्री. धन्यवाद.